महाराष्ट्राचे कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतिबा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महापुरुषांना पहिल्यांदा विनम्र अभिवादन। आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आहे। ही जयंती आज महाराष्ट्रामध्ये सर्वत्र साजरी होत आहे। या निमित्ताने पहिल्यांदा सर्वांना हार्दिक शुभेच्छा। या निमित्ताने अण्णाभाऊ साठे यांच्या विचारावर प्रकाश टाकण्याच्या दृष्टिकोनातून बहुजन संघटकच्या वतीने ज्यांनी विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलं ते राहुलजी खांडेकर आणि या ठिकाणी जॉईन झालेले सर्व मित्र बंधू भगिनी। आज आपण अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यातील आंबेडकरवाद या संदर्भामधली आपण चर्चा करणार आहोत। सर्वसाधारणपणे अण्णाभाऊ साठे हे मार्क्सवादी होते। मार्क्स या विचारांचा त्याच्यावर प्रभाव होता असं मानलं जातं आणि यामध्ये बरेचसे तथ्य देखील आपल्याला असलेलं दिसून येतं। परंतु मला वाटतं म्हणून मी त्यांच्यावर मार्क्सवादाचा शिक्का मारणं किंवा त्यांच्यावर एखाद्या विशिष्ट विचाराचा प्रभाव टाकणं, मला असं वाटतं की ते अण्णाभाऊ साठे यांच्या दृष्टिकोनातून ते अन्यायकारक ठरू शकतं। परंतु अलीकडच्या काळामध्ये आपण पाहतो की काही मंडळी आपल्या सोयीनुसार अण्णाभाऊंना एका विशिष्ट चौकटीमध्ये बंदिस्त करू पाहते। की जसा एखादा मूर्तिकार असतो आणि त्याच्या कल्पनेतून तो मूर्ती तयार करतो, त्याच पद्धतीने अण्णाभाऊ साठेंना देखील एका विशिष्ट चौकटीमध्ये बंदिस्त करण्याचा प्रयत्न काही मंडळी करताना दिसून येतो। मग काहींना वाटतं की अण्णाभाऊ हे मार्क्सवादी होते, काहींच्या मते अलीकडच्या काळामध्ये ते आंबेडकरवादी होते। मी पहिल्यांदा सांगितल्याप्रमाणे की आपल्या सोयीनुसार आपण हे ठरवत असतो। माझा एक मित्र संघामध्ये काम करणारा होता, त्याच्याशी चर्चा करत असत त्याला मी सहज म्हणलं की अण्णाभाऊ हे आंबेडकरी विचाराशी जोडले गेलेले होते आयुष्याच्या शेवटी। तर त्याने ठामपणे सांगले असं होऊ शकत नाही। मग मी त्यांना प्रामाणिकपणे असा प्रश्न विचारला की हे ठामपणे तुम्ही कशाच्या आधारावर सांगता? बरं, दुसरी गोष्ट, आंबेडकरवादी विचाराशी जोडलेले नव्हते, ते कम्युनिस्ट विचारांशी जोडलेले होते। तर मग अण्णाभाऊंचा हा कम्युनिस्टांचा विचार तुम्हाला मान्य आहे का? त्यावर त्यांना उत्तर देता आलेलं नाही। याचं कारण असं की अण्णाभाऊ हे जे आहेत या देशातल्या एका दुसऱ्या चळवळीशी जोडले जावेत, ही गोष्ट अनेक लोकांना खटकते आणि म्हणून याच्यामधून या अनुसूचित जाती समूह जो आहे या समूहामध्ये दरी निर्माण करण्याचं काम काही मंडळी करते आणि ही दरी निर्माण करण्यासाठी देखील
अण्णाभाऊंचा वापर आपल्याला केलेला दिसून येतो. आणि म्हणून मी या ठिकाणी ठामपणे असं म्हणणार नाही की अण्णाभाऊ साठे हे आंबेडकरवादी होते असं मी म्हणणार नाही. परंतु एक गोष्ट मी मात्र सांगेन की अण्णाभाऊ साठे आयुष्याच्या शेवटी हे आंबेडकर वादाकडे झुकलेले होते किंवा आंबेडकरी विचाराकडे झुकलेले होते हे मात्र आपल्याला दिसून येतं. आता यासाठी पहिल्यांदा आपल्याला आंबेडकरवाद म्हणजे काय समजून घेतला पाहिजे किंवा मार्क्सवाद म्हणजे काय हे समजून घेतला पाहिजे. आणि मग आपल्याला विचार करावा लागेल की अण्णाभाऊ साठे यांच्यावर कुणाचा प्रभाव होता. खरं तर आंबेडकरवाद सांगणं किंवा मार्क्सवाद सांगणं हे आता तरी शक्य नाही, पण काही गोष्टी आपण त्याच्यामध्ये पाहूयात. आंबेडकरवाद जो आहे हा कोणत्याही जातीशी निगडीत नाही हे पहिल्यांदा आपण लक्षात घेतलं पाहिजे. परंतु काही मंडळी या पद्धतीने विचार करताना आपल्याला दिसून येतं. काही लोकांची स्वतःची अशी समजूत किंवा स्वतःची फसवणूक अशी करून घेतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जातीमध्ये जे जन्माला आले आहेत ते आंबेडकरवादी असा सोयीचा अर्थ काही मंडळी घेतात. परंतु हा विचार अतिशय चुकीचा आहे, आंबेडकरवादाशी प्रतारणा करणारा आहे. आणि मी म्हणून पहिल्यांदा सांगितलं की आंबेडकरवाद जो आहे हा कोणत्याही जातीशी किंवा धर्माशी निगडीत नाही. स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय हा सांगणारा विचार म्हणजे आंबेडकरवाद आहे. कारण आंबेडकरवाद ही एका शब्दामध्ये एका व्याख्येमध्ये केली गेलेली व्याख्या नाही आहे. आंबेडकरवाद जो आहे हा गुलामगिरी, सरंजामशाही, जाती व्यवस्था नाकारणारा विचार आहे. किंवा आपल्याला असं म्हणता येऊ शकेल की स्वाभिमान, आत्मसन्मान, स्वयंप्रकाशाकडे घेऊन जाणाऱ्या वाटेचं नाव हे आंबेडकरवाद आहे. किंवा या संदर्भामध्ये आपल्याला सांगता येऊ शकेल की प्रज्ञा, करुणा, शील हा आणि मैत्री हा विचार सांगणारा विचार म्हणजे आंबेडकरवाद आहे. किंवा आणखी एका शब्दामध्ये आपल्याला सांगता येऊ शकेल प्रज्ञा, शील, करुणा, मैत्रीचा विचार म्हणजे आंबेडकरवाद जसा आहे तसं मानवता आणि करुणा यांनी ओतप्रोत भरलेला विचार जो आहे या विचाराला आपल्याला आंबेडकरवाद म्हणता येऊ शकेल. किंवा मी आपल्याला अतिशय साध्या शब्दामध्ये सांगेन की ज्या वेळेला आपल्या मुलाच्या पायामध्ये काठा मोडतो, जसं ज्यावेळेला आई बरोबर मूल शेतामध्ये जातं आणि चालत असताना त्या मुलाच्या पायामध्ये काटा मोडतो आणि ते रडायला लागतं, त्याच वेळेला आईच्या डोळ्यामध्ये देखील पाणी तरारतं, ती देखील व्याकुळ होते. आणि म्हणून या अनुषंगाने मी असं एवढंच म्हणेन की ज्या वेळेला मुलाच्या पायामध्ये काटा मोडतो आणि आईच्या डोळ्यामध्ये जे पाणी येतं त्या पाण्याला मी आंबेडकरवाद असं म्हणेन. की ज्या डोळ्यांच्या पाण्यामध्ये प्रचंड प्रेम आहे, करुणा आहे, ही करुणा आपल्याला आंबेडकरवादामध्ये दिसते. शिका, जागृत व्हा आणि संघटित व्हा हा मानवी मूल्याचा संदेश देणारा, मानवी परिवर्तनाचा सिद्धांत संदेश देणारा विचार जो आहे या विचाराला मी आंबेडकरवाद असं म्हणेन. किंवा जाती विरहित समाजाची निर्मिती करण्यासाठी सदैव जागृत ठेवण्याचा विचार जो आहे या विचाराला मी आंबेडकरवाद म्हणेन. जे थोडक्यामध्ये आपल्याला असं म्हणता येऊ शकेल की आंबेडकरवाद जो आहे जाती किंवा धर्माशी निगडीत नाही. किंवा आणखी एक गोष्ट आपल्याला सांगता येऊ शकेल की सर्वसाधारणपणे लोकशाही मार्गाने समाजामध्ये मूलभूत परिवर्तन घडवून आणण्याचा विचार जो आहे तो विचार म्हणजे आंबेडकरवाद आहे. आणि मग त्यामुळे आपल्याला असं म्हणता येऊ शकेल की आंबेडकरवादाचा स्वीकार करणं म्हणजे एखाद्या जातीचा स्वीकार करणं, एखाद्या धर्माचा स्वीकार करणं ही गोष्ट त्यामध्ये येऊ शकत नाही. आता मार्क्सवाद जो आहे तो मार्क्सवाद देखील थोडीशी वेगळ्या पद्धतीने आलेला आहे.
की मार्क्सवाद जो आहे तो वर्ग सिद्धांतावर वर्ग संघर्षावर आधारित असलेल्या सिद्धांताला आपण मार्क्सवाद असं म्हणतो. या देशामध्ये कामगाराची सत्ता आली पाहिजे असा सांगणारा विचार जो आहे हा मार्क्सवादी विचार आहे. भांडवलशाहीचा अस्त झाला पाहिजे असा सांगणारा विचार म्हणजे मार्क्सवाद आहे. वर्गविहीन समाजाची मांडणी करणारा वाद जो आहे मार्क्सवाद आहे. किंवा साम्यवादाचा पुरस्कार करणारा वाद जो आहे हा तो मार्क्सवाद आहे. किंवा क्रांतिकारी मार्गाने समाजामध्ये समग्र परिवर्तन घडवून आणणारा विचार जो आहे हा म्हणजे मार्क्सवाद आहे. आता आपल्याला मार्क्सवाद आणि आंबेडकरवाद जो आहे हा काही काळ एकमेकाच्या सोबत जाताना दिसतो आपल्याला. परंतु त्यानंतर एक अशी वेळ येते की त्या ठिकाणी त्यांचे दोन मार्ग वेगळे होतात. किंवा आपल्याला असं दिसून येईल की आंबेडकरवाद आणि मार्क्सवादाचं ध्येय एकच आहे, समग्र परिवर्तन. परंतु मार्ग वेगळे आहेत. बाबासाहेबांचा विचार जो आहे हा लोकशाही मार्गाने समग्र परिवर्तन घडवून आणणारा विचार आहे. तर मार्क्सचा विचार जो आहे हा क्रांतिकारी मार्गाने समग्र परिवर्तन घडवून आणणारा आहे. प्रसंगी हिंसेचा आधार घेऊन हे परिवर्तन घडवून आणणारा विचार आहे. तर हा मार्क्सवाद आणि आंबेडकरवादामध्ये आपल्याला फरक असलेला दिसून येतो, हा भेद असलेला दिसून येतो. आता ज्या वेळेला अण्णाभाऊ साठे जे आहेत हे कामगार म्हणून मुंबईला आल्या. कामगार म्हणून मुंबईला आल्यानंतर ते काही ठरवून आले नव्हते की आपण मार्क्सवादी झालं पाहिजे किंवा आपल्या नावाच्या मागे कॉम्रेड लागलं पाहिजे, हे भूमिका घेऊन आलेले नव्हते. तर ते कामगार म्हणून आले आणि कामगार म्हणून जगत असताना त्यांचा कम्युनिस्ट पक्षाशी संपर्क आला आणि त्याच्यातून त्यांची जडणघडण जी आहे हे मार्क्सवादी विचाराशी झाली. मग अण्णाभाऊ जे आहे हे मार्क्सवादामध्ये तयार होऊन पुन्हा या मार्क्सवादापासून दूर का जातात हा विचार देखील करणं गरजेचं आहे. कारण मार्क्सवादाला एक मर्यादा आहे की ज्या वेळेला भारतामधला माणूस जो आहे, भारतातील ग्रामीण समुदायातला माणूस जो आहे तो सकाळी उठतो आणि काम शोधायला निघतो, त्यावेळेला तो मार्क्सवादी असतो असं आपल्याला म्हणता येऊ शकेल. ज्यावेळी तो काम निवडतो आणि कामाचा मोबदला ठरवतो त्यावेळेला देखील तो मार्क्सवादी असू शकतो. ज्यावेळेला त्या ठिकाणी काम करतो आणि काम केल्यानंतर दुपारी तो जेवायला बसतो त्यावेळेला तो आंबेडकरी वादाकडे आलेला असतो. कारण जेवण वेगवेगळ्या जाती धर्माचे कामगार असले तरी जेवणासाठी वेगवेगळ्या ठिकाणी बसतात. जे भारतामध्ये वर्गव्यवस्थेच्या विरोधामध्ये संघर्ष करणं जेवढं आवश्यक आहे त्याच्यापेक्षा अधिक संघर्ष करणं हे जाती व्यवस्थेच्या विरोधामध्ये आहे. आणि जाती व्यवस्था जी आहे ही मार्क्सवादाशी जास्त परिचित नाही, तर वर्गवादावर आधारलेला मार्क्सवाद आहे. म्हणजे भारतामधली परिस्थिती आणि जर्मनीमधली परिस्थिती याच्यामध्ये अंतर आहे. त्याच्यावर एक आमच्या भगिनीने खूप सुंदर कविता केलेली आहे. ती कवित्री जी आहे ती मार्क्सला उद्देशून म्हणते, मार्क्स तू एकदा माझ्या बाबासाहेबांना भेटायला हवं होतं. तिने काय केलंय की मार्क्स आणि आंबेडकर वादामधलं जे अंतर कशामुळे निर्माण झालेलं आहे ती कल्पना सांगते आणि त्याच्यामध्ये म्हणते की मार्क्स तुला एकदा माझ्या बाबासाहेबाला भेटायला हवं होतं. भेटल्यानंतर त्यांनी तुलाही इम्प्रेस केलं असतं. भेटल्यानंतर त्यांनी तुलाही इम्प्रेस केलं असतं. डोळ्यावरचा चष्मा काढत तुझ्या खांद्यावर हात टाकत ते तुला म्हणाले असते. डोळ्यावरचा चष्मा काढत तुझ्या खांद्यावरला हात ठेवत ते म्हणाले असते, मिस्टर मार्क्स तू इथं जन्माला आला असतास तर तूही माझ्यासारखाच वागला असतास. पुढे ती आमची भगिनी असे म्हणते, आणि मी जर्मनीमध्ये जन्माला आलो असतो
तर मीही तुझ्यासारखाच वागला असतो. याचा अर्थच असा होतो की भारतीय समाजामध्ये असलेली समस्या ही जात आहे. भारतीय समाजामध्ये असलेले प्रश्न हे वेगळे आहेत आणि मार्क्स ज्या ठिकाणी जन्मला त्या जर्मनीमधले प्रश्न वेगळे होते, किंवा ज्या ठिकाणी वर्ग ही कल्पना आहे त्या ठिकाणचे प्रश्न वेगळे होते. आणि हीच मर्यादा अण्णाभाऊंना कालांतराने जाणवलेली दिसून येते. याची जाणीव अण्णाभाऊंना देखील हळूहळू झालेली दिसून येते आणि शेवटी त्यामुळे अण्णाभाऊ हळूहळू आपल्याला आंबेडकरी विचाराकडे झुकलेले दिसून येते. मी आता सांगितल्याप्रमाणे की अण्णाभाऊ त्या ठिकाणी मार्क्सवादी बनण्यासाठी आलेले नव्हते, किंवा अण्णाभाऊंनी पुन्हा आंबेडकरवादी बनलं पाहिजे हे ठरवून पुन्हा त्यांनी या मार्क्सवादाला हळुवारपणे दूर केलेलं नसतं. ज्यावेळेला अण्णाभाऊ कामगार मुंबईला कामासाठी आले 1931 मध्ये, त्यावेळेला एक परिस्थिती अशी निर्माण झाली होती की जगामध्ये 1930 ते 1940चा काळ जो आपण विशेषतः भारतीय समाजाच्या संदर्भामध्ये आणि जगाच्या दृष्टिकोनातून पाहिला तर हा काळ जो आहे हा मार्क्सवादाचा काळ मानला गेलेला आहे. मार्क्स रुजवण्याचा हा काळ त्या ठिकाणी होता आणि त्याचा परिणाम अण्णाभाऊंवर झाला हे जरी खरे असलं तरी केवळ त्याच्यामुळे त्यांच्यावर परिणाम झाला नाही असं म्हणता येऊ शकत नाही. तर ज्यावेळेला अण्णाभाऊ कामगार म्हणून या चळवळीमध्ये आलो त्यावेळेला त्यांची ओळख पहिल्यांदा कम्युनिस्ट पक्षाशी झाली, जो कम्युनिस्ट कामगारांच्या प्रश्नांच्या संदर्भामध्ये लढत होता. आणि म्हणून त्या पक्षाविषयी त्यांच्या मनामध्ये ओढ निर्माण होतं हे साहजिक होतं. त्याच दरम्यान म्हणजे 1934 मध्ये त्यांनी लेनिनचं चरित्र वाचलं. रशियन क्रांतीचा इतिहास जो आहे त्यांनी वाचला, त्याचाही परिणाम त्यांच्यावर झाला. त्यानंतर यशवंत शुक्ला नावाचे कम्युनिस्ट पक्षामध्ये काम करणारे होता, देव जागा झाला नावाचं एक पुस्तक त्याचं होतं, हे अण्णाभाऊंच्या वाचनात आलं. या दरम्यान अण्णाभाऊने गार्गी ही कादंबरी देखील वाचलेली होती. याच काळामध्ये अण्णाभाऊंचा कॉम्रेड मोरे आणि कॉम्रेड साळवे यांची भेट झालेली होती आणि अण्णाभाऊंनी ज्याच्यावर प्रचंड विश्वास ठेवला, ज्यांच्यामुळे चळवळीमध्ये ते पुढे आले, ते डांगे जे आहेत कॉम्रेड डांगे यांचाही त्यांचा संपर्क आला आणि त्याच्यामधून अण्णाभाऊ हे कम्युनिस्ट म्हणून घडत गेले. मार्क्सवादाची वाट त्यांनी जी आहे ही चालायला सुरुवात केली. अण्णाभाऊ हे केवळ कामगार नव्हते, अण्णाभाऊ हे प्रचंड ताकदीचे कवी होते, लेखक होते आणि त्यामुळे अण्णाभाऊंची एक वेगळी छाप जो आहे ही या पक्षावर पडली. त्यावेळेला त्यांनी एक पथक काढलेलं होतं, लाल बावटा पथक. आणि या लाल बावटा पथकामधून त्यांची जी गाणी होती, त्यांचे पोवाडे जे होते हे ज्यावेळेला बाहेर येऊ लागले, त्यांच्या शैलीमध्ये ते येऊ लागले, त्यावेळेला पुढचा माणूस देखील मंत्रमुग्ध होऊ लागला. हे पोवाडे गात असताना अण्णाभाऊ मध्ये एक वेगळं स्फुरण चढू लागलं. स्टॅलिनचा पोवाडा जे आहे याच्यामुळे अण्णाभाऊ सर्व परिचित झाले. कम्युनिस्ट चळवळीमध्ये त्यांच्या एवढा प्रभावी माणूस दिसेनासा झाला आणि त्यामुळे ते मार्क्स चळवळीमध्ये त्या ठिकाणी सामावून गेले. आणि बघता बघता अण्णाभाऊ हे कॉम्रेड अण्णाभाऊ कसे झाले हे त्यांनाही कळालं नाही. या कम्युनिस्ट चळवळीला मोठं करण्याचं काम जे आहे हे अण्णाभाऊंनी केलं. ते लोकनाट्य लिहित असत. या लोकनाट्यामध्ये देखील हा मार्क्सवादाचा विचार त्यांनी सातत्याने मांडलेला दिसून आणि प्रभावीपणे मांडलेला दिसून येतो. त्यांच्या लोकनाट्यावर ज्यावेळेला सरकार बंदी टाकते याच्यावरून त्यांच्या लेखनाची उंची आणि त्या लेखनाचा प्रभाव आपल्या लक्षामध्ये येऊ शकेल. त्यांच्या पोवाड्याला लाखो लोकांची गर्दी असायची आणि ते भारावून जायचे. यावरून अण्णाभाऊंची प्रतिभा जी आहे, लेखन शैली जी आहे, गायन शैली जी आहे हे आपल्या लक्षात येऊ शकेल.
आणि हे अण्णाभाऊ अनेक दिवस या मार्क्सवादाची वाट चालत गेले आणि आयुष्याच्या शेवटी त्यांनी हळूहळू मार्क्सवादापासून स्वतःला अलिप्त ठेवण्याचा प्रयत्न केला. मार्क्सवादी पक्षाला म्हणण्यापेक्षा मार्क्सवादामध्ये जो विचार आहे त्या विचारामध्ये त्यांना काही गोष्टी दिसेनाशा झाल्या. अण्णाभाऊ कामगार चळवळीमध्ये कामगार होते, परंतु चाळीस जात होते त्यावेळेला अण्णाभाऊ एका विशिष्ट जातीचे होते. कारखान्यात ते कामगार होते, परंतु ज्या वेळेला त्या वस्तीमध्ये जात होते त्यावेळेला वस्तीमध्ये त्यांना एक जात होती आणि या जातीवर सातत्याने अन्याय अत्याचार होत होते. त्याचं उत्तर मार्क्समध्ये त्यांना दिसत नव्हतं, मार्क्सवादी चळवळीमध्ये दिसत नव्हतं. दलित स्त्रियांची आवरू लुटली जात होती, त्याचं उत्तर मार्क्सवादीमध्ये त्यांना आढळत नव्हतं. गावागावामध्ये अस्पृश्य माणसावर बहिष्कार टाकला जात होता, त्याचं उत्तर त्यांना कदाचित मार्क्सवादी चळवळीमध्ये सापडत नव्हतं. आणि म्हणून हळूहळू अण्णांनी मार्क्सवादी विचार जो आहे या विचारापासून एका वेगळ्या विचाराची सुरुवात केली. युगांतर जे आहे हे मार्क्सवादी चळवळीचं मुखपत्र आहे आणि त्या मुखपत्रामध्ये स्पष्ट जाणवलं की अण्णाभाऊ मार्क्सवादी असले तरी या युगांतरमध्ये एक जो लेख आहे त्या लेखामध्ये स्पष्ट केले की अण्णाभाऊ मार्क्सवादी असली तरी त्यांची दुसरी प्रेरणा ही हळूहळू आंबेडकरवादी बनत गेली आणि याचं कारण मार्क्सवादामध्ये असलेली मर्यादा असावी अशा प्रकारचं विश्लेषण युगांतरमध्ये करण्यात आलं. आणि या युगांतरामध्ये हे जे सांगितलं गेलं ते वास्तव अशा स्वरूपाचं होतं. आता युगांतर जे आहे हे त्यांचंच मासिक होतं आणि त्या मासिकामध्ये ही मांडणी केलेली दिसून येते, ही अधिक महत्त्वाची आहे. आता दुसरा प्रश्न असा निर्माण होतो की मग अण्णाभाऊ कोणत्या आंबेडकरी चळवळीमध्ये सहभागी झाले, कोणत्या पक्षामध्ये ते सहभागी झाले? तर त्याचं उत्तर असं आहे की अण्णाभाऊ कोणत्याही आंबेडकर चळवळीचे सदस्य किंवा नेते झालेले नाहीत, परंतु अण्णाभाऊ बाबासाहेबांच्या विचाराशी समरस झालेले दिसून येत नाही. कारण त्या दरम्यानच बाबासाहेबांच्या वेगवेगळ्या चळवळी घडून येत होत्या, याची जाणीव अण्णाभाऊंना नव्हती असं म्हणणं चुकीचं ठरू शकेल. महाडचा सत्याग्रह असेल, धर्मांतराची घोषणा असेल, म्हणजे या सर्व गोष्टीचा परिणाम जो आहे किंवा ही चळवळ जी आहे ही अण्णाभाऊंना स्पर्श करून जात होती हे म्हणणं धाडसाचं ठरणार नाही. आणि दुसरी गोष्ट या ठिकाणी आपल्याला म्हणता येऊ शकेल की सभोवताली दलितावर होणारा अन्याय अत्याचार जो आहे याची ही जाणीव सातत्याने अण्णाभाऊंना होत होती. आमचे JNU मधले मित्र जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीमध्ये त्यांनी अण्णाभाऊंच्या संदर्भामध्ये खूप छान लिहिले. इंग्रजीमध्ये मला असं वाटतं की एक दर्जेदार ग्रंथ जो आहे तो आमच्या मिलिंद आव्हाडांनी लिहिलेला आहे. मानवी हक्क अभियानचे अध्यक्ष एकनाथ आव्हाडजी यांचे ते सुपुत्र आहेत आणि त्यांनी आपल्या ग्रंथामध्ये अण्णाभाऊंच्या या चळवळीच्या अनुषंगाने ते असं म्हणतात की अण्णाभाऊ जीवन जगत असताना त्यांच्या सभोवताली दलितावर होणारे अत्याचार, त्यांच्यावर होणारे अन्याय अत्याचार, अबला स्त्रियावर होणारे अत्याचार हे ऐकल्यानंतर अण्णाभाऊंना प्रचंड संताप चढत असेल, प्रचंड चीड येत असायची. आणि म्हणून डॉक्टर मिलिंद आव्हाड असं म्हणतात की या संतापाला, या रागाला वाट करून कशी द्यायची हे वाट करून देत असताना त्यांना आंबेडकर विचाराचं दर्शन घडलं आणि मार्क्सवादामध्ये त्यांना ते उत्तर सापडत नव्हतं आणि म्हणून हळूहळू अण्णाभाऊ जे आहे ते आंबेडकरी विचाराकडे वळलेले दिसून येतात. म्हणजे अण्णाभाऊने जाणीवपूर्वक मार्क्सवाद स्वीकारला नाही, तसं जाणीवपूर्वक आंबेडकरी विचार देखील स्वीकारला नाही. जगत असताना अनुभवातून ही गोष्ट त्यांनी आत्मसात केली दिसून येत नाही. दुसरी गोष्ट आहे की मग आपल्याला सुरुवातीच्या काळामध्ये अण्णाभाऊंचे जे पोवाडे आहेत, गीत आहेत आणि त्याच्यानंतर काही कथा अण्णाभाऊंच्या आहेत, आपण त्या कथा पाहिल्यानंतर अण्णाभाऊ काय होते हे आपल्याला म्हणता येऊ शकेल.
कारण त्याचा शोध घेतल्याशिवाय खरे अण्णाभाऊ काय आहेत हे आपल्या लक्षात येऊ शकत नाही. त्याच्या अनेक कथा आहेत, आपण सगळ्या कथांचा उल्लेख करू शकत नाही. विठू महार नावाची कथा आहे. या विठू महार नावाच्या कथेमध्ये त्याचं कुठं वर्गवाद आपल्याला दिसत नाही, वर्ग संघर्ष आपल्याला दिसून येत नाही. ही खेडेगावातली कथा आहे. या खेडेगावामध्ये मंदिर प्रवेशाचा प्रश्न आहे आणि मग मंदिर प्रवेशातून गावामध्ये होणारा संघर्ष जो आहे हा संघर्ष त्यांनी टिपलेला आहे आणि या संघर्षातून वाट काढण्याचा प्रयत्न देखील या विठू महार कथेमध्ये घेतलेला आहे. आणि महार हा शब्द जो आहे हा वर्गवादात न मोडणारा होता, तो जाती व्यवस्थेमध्ये मोडणारा होता. आणि म्हणून विठू महार ही कथा वाचल्यानंतर देखील अण्णाभाऊंच्या विचारामध्ये हळूवार झालेलं परिवर्तन आपल्याला दिसून येतो. दुसरी गोष्ट अशी की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यावेळेला महाडचा सत्याग्रह करत असताना किंवा काळाराम मंदिर सत्याग्रह करत असताना किंवा बहिष्कृत हितकरणी सभा या अनुषंगाने शाहू महाराजांच्या संपर्कात येत असताना माणगाव परिषद जे असेल त्यामध्ये, पण त्याचबरोबर बाबासाहेब गावकीच्या अनुषंगाने विचार करत होते ही गावकी सोडली पाहिजे. गावकी म्हणजे 20व्या शतकातली गुलामगिरी आहे असं बाबासाहेब म्हणत होते. आणि म्हणून गावकीचा उल्लेख करणारा, गावकीची समस्या ही उकल करणारी अण्णाभाऊंची कथा आहे सापळा नावाची, की ज्यावेळेला त्या ठिकाणचा अस्पृश्य माणूस जो आहे ढोरं ओढण्याचं काम बंद करतो त्यावेळेला संपूर्ण गाव त्याच्या विरोधामध्ये येतो, त्याच्यावर बहिष्कार या ठिकाणी टाकला जातो. त्यांनी हे काम करावं म्हणून सापळा रचला जातो आणि त्या सापळ्यामध्ये या अस्पृश्य माणसांना गोवण्याचा प्रयत्न, अडकवण्याचा प्रयत्न केला जातो. ही सापळा कथा देखील अण्णाभाऊंच्या विचारामध्ये आंबेडकर विचार आलेला दाखवून देणारी ही कथा आहे. म्हणजे ज्याप्रमाणे विठू महार ही कथा आहे किंवा सापळा ही कथा त्यासारखीच आहे, याच्यामधून देखील आपल्याला मार्क्सवाद दिसत नाही, त्याच्यामध्ये आंबेडकरी विचार आपल्याला दिसून येतो. अशा अनेक कथांचा उल्लेख करतात. त्याच्यामध्ये आणखी एक कथा मी सांगतो, उपकाराची फेड. आता उपकाराची फेड जर आपण कथा पाहिली तर अण्णाभाऊंच्या मला वाटतं की साहित्यामधली एक अतिशय सुंदर कथा आहे. जाती अंतर्गत कशी भूमिका होती ही भूमिका देखील त्याने सुचवली आहे. आणि या ठिकाणचा जो अस्पृश्य माणूस आहे हा अस्पृश्यांशी कसं वागतो आणि सवर्णांशी कसं वागतो ही सांगणारी कथा आहे. आणि या कथेमध्ये देखील अण्णाभाऊंनी पुन्हा बाबासाहेबांच्या गावकीच्या संबंधीचा स्वाभिमानाने जगण्याचा विचार मांडलेला आहे. या उपकाराची फेड या कथेमध्ये 3 पात्र त्यांनी घेतलेले आहेत. एक पात्र महार आहे, एक पात्र चांभार आहे आणि एक पात्र जे आहे ते मातंगाचं आहे. शंकर चांभार आहे, मळू मांग आहे आणि हे मळू महार आहे आणि लखू मांग आहे. हे 3 पात्र त्यांनी घेतलेले आहेत. आता हे पात्र नाही तर त्या कथेमध्ये जे सारांश आहे किंवा त्यांचा संवाद जो आहे तो अण्णाभाऊंचा हा विचार देखील बाबासाहेबांच्या विचाराशी कसा स्पर्श करणारा आहे हे लक्षात येऊ शकेल. की हे तिन्ही पात्र जे आहेत त्या गावचा चांभार आहे त्याच्याजवळ आलेले आहेत. या ठिकाणी महार जो आहे तो मळू महार जो आहे त्याची चप्पल तुटलेली आहे, तो शिवण्यासाठी तिथं आलेला आहे. चांभार त्याचं दुकान आहे आणि त्याच्यासोबत जो आहे हा मातंग समाजाचा लखू मांग आहे. आता त्याचा संवाद जो आपण पाहिला तरी आपल्या लक्षात येऊ शकेल. त्याचा संवाद पहिला असा आहे की चांभार काय करतो, या दोघांना विचारतो की चहा घेणार का. त्यावेळेला लोकमांग सांगतो की घेणार, पण मळूमार म्हणतो की मी नाही चहा पिणार. आणि मग अण्णाभाऊ हे दोघांमध्ये ही एक म्हणतो घेतो, एक म्हणतो घेत नाही, याच्या मागची मानसिकता काय आहे तर अण्णाभाऊ म्हणतात की या ठिकाणच्या मळू मांगाला माहित होते की आपल्याला वेगळ्या बशीमध्ये चहा देणार आहे. चांभार आणि मी दोघंही अस्पृश्य आहोत तरी परंतु तो आपल्याला वेगळ्या बशीमध्ये चहा देणार आहे ही भावना त्याला लक्षात येते. त्यानंतर अण्णाभाऊने काय केलं की त्या ठिकाणी गावातला वरीट येतो त्यावेळेला या दोघांच्याही चप्पला बाजूला सारल्या, मळू महाराज चप्पल बाजूला सारली जाते, त्याची पहिल्यांदा चप्पल शिवून देतो. याचाही राग त्याला येतो. आणि इथं बसल्या बसल्या एक चर्चा होते
मला असं वाटतं की ती चर्चा अतिशय महत्त्वाची आहे. अण्णाभाऊ यामधून काय सांगतात हे आपल्या लक्षात येऊ शकते. चर्चा अशी आहे की तो बोलता बोलता चांभार जो आहे तो महार जे आहे त्याच्याकडे बघत बघत म्हणतो, अरे काय झालं तुमच्या हत्तीचं? म्हणजे रिपब्लिकन पक्षाच्या संबंधी तो विचारतोय. अण्णाभाऊच्या कथामध्ये अण्णाभाऊ रिपब्लिकन पक्षामध्ये गेले नसतील, पण अण्णाभाऊंना रिपब्लिकन पक्षाविषयी काय वाटतं हे या कथेतून मळूमागाच्या तोंडून ते सांगतात. तर त्यावेळेला रिपब्लिकन पक्षाचा पराभव झालेला आहे 1952च्या इलेक्शनमध्ये. आणि त्यावेळेला काय झालं तुझ्या हत्तीचं म्हणतो, आणि तो काँग्रेसचा असतो. आणि त्यावेळेला मळूमांग त्याला जे उत्तर देतो ते उत्तर म्हणजे अण्णाभाऊ साठे यांच्या विचाराची ती कल्पना आहे. तो म्हणते की अरे चिलटानं हत्तीची बरोबरी करू नये किंवा चिलटाने हत्तीची चर्चा करू नये असं तो म्हणतो. म्हणजे अण्णाभाऊंना रिपब्लिकन पक्षाविषयी काय वाटतं ही कल्पना येऊ शकते. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की गुलामाला गुलामीची जाणीव झाल्याशिवाय तो बंड करून उठणार नाही, ही जाणीव देखील अण्णाभाऊ या कथेमध्ये करून देतात. ज्या वेळेला चप्पल ती शिवून देतो तो चांभार, पण तो त्याच्या हाताने शिवून देत नाही. तो काय करतो की ती चप्पल शिवणारी आरी आणि ती दोरी आणि आरी त्याच्या हातामध्ये देतो आणि तुझ्या हाताने तू शिवून घे असं म्हणतो. म्हणजे चांभार जो आहे अस्पृश्य असून देखील अस्पृश्य असलेल्या महाराजची चप्पल शिवून देत नाही, हे अण्णाभाऊ आपल्या कथामधून त्या काळामध्ये सांगतात. आणि याचा राग जो आहे तो साहजिकच त्या मळू महाराला येतो आणि तो असं म्हणतो की मग त्या परटाची चप्पल शिवू दिले आणि मला देत नाही असं त्याला म्हणायचं असतं. त्यावेळेला तो चांभार असं म्हणतो की तुला कमीत कमी ही सरी आणि ही आरी देऊन तुझ्यावर उपकार केले. आणि याचा भयंकर राग जो आहे तो मळू महाराला आहे. तो बाबासाहेब आंबेडकरांच्या रिपब्लिकन पक्षाशी निगडीत आहे. आणि तो घेऊन जातो आणि जाता जाता त्याला म्हणतो की आज मला ती आरी देऊन आणि ती दोरी देऊन तू उपकार केलात, परंतु तुझ्या उपकाराची फेड केल्याशिवाय मी मरणार नाही असं म्हणून तो निघून जातो. अण्णाभाऊ इथंच थांबत नाही. आणि मग एक वेळ अशी येते की तो चांभार जो आहे तो मळू महाराजच्या घरी येतो आणि मळू महाराला म्हणतो की माझी म्हैस मेलेली आहे. आणि त्याच वेळा तेवढ्याच रागाने मळू महाराज म्हणतो की मग मी काय करू, म्हैस तुझी मेलेली आहे. तो म्हणतो ते ओढून न्यायचं काम तू करायचं. तो म्हणतो की आम्ही आता ही कामं सोडलेली आहेत. म्हणजे कुणी कामं सोडलेली आहेत? बाबासाहेबांनी त्यावेळेला ही गावकीची कामं सोडलेली आहेत हे अण्णाभाऊ आपल्या कथेमधून सांगतात. आणि तो गावामध्ये जाऊन सांगतो आणि सगळं गाव जे आहे ते मळू महाराजच्या घराच्या समोर जमतं आणि सगळे म्हणतात महार माजले. आणि ते गावातलं जे म्हैस जे आहे ते चांभाराची ती ओढून घेऊन जावे अशा भूमिकेतून सगळे जमतात. आणि हे सगळे लोक जमल्यानंतर देखील मग मळू महार घरामध्ये जातो. ठीक आहे म्हणतो. आणि या ठिकाणी एक लाकडाची ही असते आणि एक सोल असते जनावर ओढण्याची, आणि ते घेऊन बाहेर येतो आणि सर्व लोकांच्या समोर ती दोरी देतो आणि सांगतो की जा ही दोरी घेऊन तुझी म्हैस सोडून जा. त्या दिवशी मी माझी चप्पल शिवली आणि त्या दिवशी तू आरी आणि दोरी देऊन माझ्यावर उपकार केलेस ही तू घेऊन जा आणि त्या उपकाराची फेड समज. अण्णाभाऊंनी अत्यंत प्रचंड मोठा विचार जो आहे तो विचार या साहित्यामधून दिलेला आहे. आणि जो विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत आहे, जो विचार जो आहे अण्णाभाऊंच्या कल्पनेतून आलेला साहित्यामधून आले, तो बाबासाहेबांच्या कल्पनेतला विचार आहे. गावकी मोडाला निघणारा बाबासाहेबांचा विचार जो आहे अण्णाभाऊंच्या साहित्यामध्ये दिसतो. किंवा सोन्याचा मणी, खूप सुंदर अशा प्रकारची कथा आहे त्यामध्ये देखील. की या कथेमध्ये आंबेडकरी चळवळ जगण्यासाठी काय केलं जातं हे याचं दर्शन घडवणारी कथा आहे. की या कथेमधली जी बनाबाई आहे त्या बनाबाईला कुणीच नाही आयुष्याच्या शेवटी, आणि ती मुंबईला येते. आणि आल्यानंतर ती काय करते, तिच्या पदरामध्ये एक सोन्याचा मणी बांधून ठेवते. त्या काळामध्ये प्रथा होती की मेल्यानंतर त्याच्यामध्ये सोनं तोंडामध्ये थोडं तरी टाकलं पाहिजे ही कल्पना होती. आणि या कल्पनेतून ती पदरामध्ये मणी बांधते सोन्याचा. तिला असं वाटतं की आपण मेल्यानंतर हा पदरातला मणी कुणीतरी आपल्या तोंडामध्ये ठेवून टाकेल. म्हणजे अशा पद्धतीने जगणारी ही बनाबाई एक दिवस असे येते की तिच्याकडे काही कार्यकर्ते आहेत, आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते येतात आणि ते चळवळीसाठी तिला निधी मागतात. त्यावेळेला ती म्हणते माझ्याकडे देण्यासाठी काहीच नाही आहे, मला नवरा नाही आहे, मुलं नाहीत, कुणीच नाही आहे.
आणि त्यावेळेला ते कार्यकर्ते नाराज होऊन निघायला लागतात. त्यावेळेला ती बोलवून घेते आणि आपल्या पदरामधला सोडून मनी त्याला सोन्याचा देते. म्हणजे बाबासाहेबांचा विचार जो आहे हा जगला पाहिजे ही कल्पना आपल्याला दिसून येते. म्हणजे हा विचार जो आहे, म्हणून मी म्हणाले की बाबासाहेब जे आहेत हे चळवळीमध्ये सहभागी झाले नाहीत, पण बाबासाहेबांची चळवळ कशी जगली पाहिजे, बाबासाहेबांचा विचार हा कसा रुजला पाहिजे ही सांगण्याच्या कल्पना ज्या आहेत या अण्णाभाऊने आपल्या कथेमधून केलेला आहे. आता युगंतर मासिकाचा आणखी एक वैशिष्ट्य होतं की काही कथा अण्णाभाऊंच्या बाहेर आलेल्या नव्हत्या. आता का आल्या नव्हत्या हा भाग महत्वाचा नाही. अशाच कथेपैकी एक कथा होती बुद्धाची शपथ. जे बाबासाहेब धर्मांतराचा विचार करतात, धर्मांतर करण्याच्या मानसिकतेत असतात आणि त्यावेळेला बुद्धाची शपथ नावाची कथा सांगतात आणि बुद्धाची शपथ घेऊन ते मुलं बाहेर पडतात. अशी कथा अण्णाभाऊ लिहितात. याचा अर्थ अण्णाभाऊंच्या मनामध्ये, अण्णाभाऊंच्या कल्पनेमध्ये मला असं वाटतं की एकंदरीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार कसा होता हे आपल्याला बुद्धाच्या शपथ या कथेमधून देखील आपल्याला दिसून येते. यातून एकच स्पष्ट गोष्ट दिसेल आपल्याला की गावकी ही गोष्ट जी आहे ही मार्क्सवादामध्ये बसणारी नाही आहे. आंबेडकरी चळवळ जी आहे हा विषय जो आहे तो मार्क्सवादामध्ये बसणारा नाही आहे. गावकी सोडण्यासाठी असणारा संघर्ष जो आहे तो मार्क्सवादामध्ये बसणारा नाही आहे. याचा अर्थ अण्णाभाऊंना देखील लक्षात आलं की या मार्क्सवादी विचारामध्ये समग्र क्रांतीचा विचार असू शकेल, मार्क्सवादी विचारामध्ये कामगारांचं राज्य आणणारा विचार असू शकेल, परंतु या देशातल्या दुबळ्या जातींना, अस्पृश्य जातींना न्याय देण्यासाठी हा विचार त्या ठिकाणी दिसत नाही ही मर्यादा अण्णाभाऊंना लक्षात आली आणि त्यामुळं अण्णाभाऊ पुढे आले दिसून येतात. अण्णाभाऊंचं शेवटचं वगनाट्य मला असं वाटतं की देशभक्त घोटाळे जे आहेत, अण्णाभाऊंनी सातत्याने काँग्रेसला विरोध केलेला आहे. ते कम्युनिस्टामध्ये होते म्हणूनही त्यांनी विचार केलेला आहे, परंतु एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की कम्युनिस्ट पक्षांचे डांगे यांनी 1952 मध्ये काँग्रेसशी युती केलेली होती. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कम्युनिस्ट पक्षाशी युती केलेली नव्हती. ते म्हणाले की कम्युनिस्ट पक्ष हा वेगळा असला तरी डांगे हे नेहरूंच्या जवळचे आहेत. म्हणजे बाबासाहेबांनी काँग्रेसला विरोध केला हीच गोष्ट अण्णाभाऊंनी देखील केलेली आहे. अण्णाभाऊंनी देखील सातत्याने काँग्रेसला विरोध केलेला दिसून येतो. आणि या देशभक्त घोटाळ्यामध्ये आपल्याला दोन गोष्टी दिसून येतात. एक तर अण्णाभाऊंनी काँग्रेसचं नेतृत्व हे नाकारलेलं आहे आणि नकळतपणे अप्रत्यक्षरित्या या ठिकाणच्या दलितांनी काँग्रेसचं नेतृत्व नाकारावं आणि आंबेडकर पक्षाचं नेतृत्व स्वीकारावं हीच गोष्ट अप्रत्यक्षरित्या देशभक्त घोटाळ्यामध्ये देखील सांगितलेली आहे. की त्या ठिकाणी काँग्रेसचा पुढारी येतो आणि त्यांच्यामध्ये बोलणं होतं आणि शेवटी तो असं म्हणतं की ती बॅग घेऊन चल, तर तो म्हणतात आम्ही तुमच्यासोबत येणार आहे, आमचा नेता वेगळा आहे. आणि मग ते सांगतात की आमचा नेता कोण आहे, तर ते काँग्रेस सोडून सांगतात, बाबासाहेबांचा उल्लेख करतात. एवढंच नाही तर अण्णाभाऊ म्हणतात की जग बदल घालून घाव मला सांगून गेले भीमराव. मला असं वाटतं की या वाक्यामधून आपण काय सुचणार आहोत. म्हणजे आयुष्यात शेवटी अण्णाभाऊ असं म्हणाले नाहीत कुठं की मला सांगून गेले मार्क्स जग बदल घालून घाव, असं न म्हणता अण्णाभाऊ असं म्हणतात की मला सांगून गेले भीमराव जग बदल घालून घाव. म्हणजे जग बदलण्यासाठी घाव घालण्याची गरज आहे हे मला कोण सांगताय, तर ते म्हणतात की मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात. म्हणजे या पद्धतीने अण्णाभाऊ जे आहेत हे आपल्याला आयुष्याच्या प्रारंभी जे आहेत हे आपल्याला मार्क्सवादाकडे गेलेले दिसून येतात. मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे की ते जाणीवपूर्वक गेलेले नव्हते, पण हळूहळू ते कम्युनिस्टमय झाले. तसं ते जाणीवपूर्वक आंबेडकरवादाकडे गेले नाहीत, परंतु ज्या वेळेला कम्युनिस्ट पक्षांच्या मर्यादा लक्षात आल्या, चळवळीच्या मर्यादा लक्षात आल्या त्यावेळेला. म्हणून मी म्हणत असतो की बऱ्याच वेळेला कम्युनिस्ट पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिसतात, त्याचप्रमाणे बाबासाहेबांच्या संविधानामध्ये देखील अण्णाभाऊसाठी दिसतात. बाबासाहेबांच्या संविधानामध्ये समता, स्वातंत्र्य, बंधुत्व हा विचार आहे. या विचारामध्ये अण्णाभाऊ दिसतात, कारण अण्णाभाऊ साठेने देखील हा विचार आपल्या कथामधून त्यांनी मांडलेला आहे. आणि म्हणून अशा स्वरूपाने अण्णाभाऊ जे आहेत हे इकडे आंबेडकर विचाराकडे झुकलेले दिसून येतात. आणखी एक उल्लेख मी आपल्याला जाता जाता करू इच्छितो.
की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956ला धर्मांतर करायचं ठरलं आणि ते स्थळ जे आहे हे नागपूर ठरलं. आणि मग त्याच्यामध्ये कार्यक्रम असा ठरला की 14 ऑक्टोबरला हे धर्मांतर झाल्यानंतर 16 डिसेंबरला हे धर्मांतर मुंबईमध्ये करायचं त्यांनी ठरवलं. त्या दरम्यान एक साहित्य संघ निर्माण करण्यात आलेला होता, दलित साहित्य संघ नावाचा. त्याचे प्रमुख BC कांबळे साहेब होते, त्याच्यामध्ये अडसूळ साहेब होते, RD भंडारी साहेब होते आणि या सर्वांनी मिळून या ठिकाणी दलित साहित्य संघ निर्माण केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची त्यांनी भेट घेऊन त्यांना या संबंधीची कल्पना दिली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुंबईला मध्ये एका कार्यक्रमाला तुमच्या ह्याच्यामध्ये जयराम सभागृहामध्ये त्यांची भेट झाली होती आणि त्या ठिकाणी त्यांनी त्याच्याशी चर्चा केली आणि त्यावेळेस त्यांनी सांगितले की ज्यावेळेला इथं धर्मांतर होईल 16 तारखेला, त्याच्या दुसऱ्या दिवशी 17 डिसेंबरला या ठिकाणी आमचं अधिवेशन जे आहे हे या ठिकाणी होईल आणि त्या अधिवेशनामध्ये आपण उपस्थित राहू. बाबासाहेबांनी ते निमंत्रण मान्य केलं आणि तो प्रोग्राम देखील निश्चित झाला. तो प्रोग्राम एवढा असाही निश्चित झाला की ज्या सभा मंडपामध्ये धर्मांतर सोहळा होईल त्याच सभा मंडपामध्ये दलित साहित्य संघाचं पहिलं अधिवेशन देखील होईल. सगळं ठरलं, पण दुर्दैवाने 14 ऑक्टोबर 1956 रोजी धर्मांतर झाल्यानंतर 6 डिसेंबर रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं निर्वाण झालं आणि त्यामुळं साहित्य संमेलनाचा हा कार्यक्रम देखील आणि मुंबईच्या धर्मांतराचा कार्यक्रम देखील हा रद्द करावा लागला. परंतु हे साहित्य संमेलन जे आहे हे पुन्हा 1958 मध्ये घेण्यात आलं. मुंबईमध्ये बंगाली हायस्कूलच्या मैदानावर हे साहित्य संमेलन झालं. या साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष BC कांबळे होते आणि या साहित्य संमेलनामध्ये एक गोष्ट सांगितली गेली की या साहित्य संघाचं नाव जे आहे हे दलित साहित्य संघ असला तरी ते आंबेडकरी विचाराशी निगडीत आहे किंवा याला आंबेडकरी साहित्य संघ देखील म्हणता येऊ शकेल. आणि या साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाला अण्णाभाऊ साठे हे आलेले होते. हे साहित्य पहिलं साहित्य असं आहे की बाबासाहेबांच्या धर्मांतराच्या नंतर या साहित्य संघाचं उद्घाटन एका बोधी वृक्षाला पाणी घालून करण्यात आलं आणि या बोधी वृक्षाला पाणी घालण्याचं काम अण्णाभाऊ साठेने पहिल्यांदा केलं. पहिल्या साहित्य संमेलनामध्ये पिंपळ वृक्षाला पाणी घालण्याचं काम अण्णाभाऊ साठेने केलं. म्हणजे हा योग म्हणता येऊ शकत, योगायोग असं म्हणता येणार नाही, परंतु त्यामध्ये काही गोष्टी ज्या असतात त्या आपण जाणीवपूर्वक लक्षात घेतल्या पाहिजे. कधी कधी मला असं वाटतं की खरंच हे साहित्य संमेलन डिसेंबर 17 मध्ये झालं असतं आणि त्या साहित्य संमेलनामध्ये अण्णाभाऊ साठे असते आणि बाबासाहेब असते तर या देशामध्ये एक वेगळी क्रांती घडून आली असते. परंतु ती दुर्दैवाने झाली नाही. परंतु या 1958च्या साहित्य संमेलनामध्ये अण्णाभाऊंनी त्या ठिकाणी आले, परंतु अण्णाभाऊंचं त्यावेळेचं भाषण जो आहे अतिशय प्रभावी होतं की ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरलेली नसून ती श्रमिकांच्या हातावर तरलेली आहे. खरं तर तिथं शब्द दलित होता, परंतु कम्युनिस्टाने तिथं श्रमिक शब्द टाकलेला आहे. कारण साहित्याचं नाव होतं दलित साहित्य, तिथं श्रमिक शब्द कसं काय येऊ शकतो. आणि मग या ऐतिहासिक साहित्य संमेलनामध्ये अण्णाभाऊंनी विज्ञानवादी विचार मांडलेला होता. तो विज्ञानवादी विचार जो आहे याला प्रचंड प्रसिद्धी मिळाली. आज देखील अण्णाभाऊंचा हा विचार जो आहे हा गावागावामध्ये खेड्यामध्ये गेलेला आहे. परंतु त्याच्यातून एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की अण्णाभाऊंचा हा विचार जो आहे तो विचार नव्हता तर विज्ञानवादी विचार होता. की काल्पनिकता जी होती शेषाच्या मस्तकावरती काल्पनिक दूर करून अण्णाभाऊने या देशातलं वास्तव मांडण्याचं काम केलेलं आहे. आणि हा वैज्ञानिक वाद म्हणजे दुसरं तिसरं काही नसून तो बुद्धाचा विचार आहे. तो विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आहे. आणि या पद्धतीने अण्णाभाऊ जे आहेत हे बाबासाहेबांच्या या विचाराकडे आलेले दिसून येतात. अण्णाभाऊंच्या मनामध्ये बाबासाहेब आंबेडकरांविषयीचा प्रचंड आदर आपल्याला दिसून येतो. बाबासाहेबांच्या निर्वाणाच्या नंतर सर्व साहित्यिक जे आहेत यांची एक बैठक, त्यामध्ये वामनदादा वगैरे देखील होते, मुंबईमध्ये बैठक झाली
अण्णाभाऊ देखील त्या बैठकीला होते आणि श्रद्धांजलीचा कार्यक्रम होता. त्या श्रद्धांजलीच्या कार्यक्रमामध्ये अण्णाभाऊंनी मांडलेले विचार जे आहेत ते देखील आपण समजून घेतले पाहिजे. त्यांना विचारण्यात आलं की तुम्ही बाबासाहेबांवर काय लिहिलं नाही, तर ते म्हणतात की बाबासाहेब हे माझ्या लेखणीमध्ये बसणारं व्यक्तिमत्व नव्हतं. एवढं प्रचंड आभाळा एवढं व्यक्तिमत्व माझ्या लिखाणामध्ये बसणारं नव्हतं. बाबासाहेब हा विचार जो आहे हा हिमालयापेक्षा मोठा आहे. यावरून बाबासाहेबांकडे बघण्याचा अण्णाभाऊंचा विचार जो आहे तो देखील आपण समजून घेतला पाहिजे. आणि या अनुषंगाने अण्णाभाऊंना आपण समजून घेण्याची गरज आहे. आता आज आपल्याला परिस्थिती अशी दिसून येते की आज अण्णाभाऊ साठे यांच्यापेक्षा देखील लहुजी साळवेंना जवळ करण्याची मानसिकता काही मंडळीमध्ये निर्माण झालेली आहे. कारण अण्णाभाऊ साठे हे त्यांना पचवू शकत नाहीत. अण्णाभाऊंचा क्रांतिकारी विचार जो आहे हा त्यांच्या विचारधारेला उद्ध्वस्त करणारा विचार आहे. आणि त्यांचा हा विचार जो आहे की एकंदरीत या विचाराला कलाटणी देण्याच्या संबंधी अण्णाभाऊंच्या विचाराला दूर सारण्यासाठी आज सातत्याने प्रयत्न या ठिकाणी केला जातो आहे. आणि मला असं वाटतं की यामध्ये काही मंडळी सातत्याने चांगल्या पद्धतीने काम करत आहेत. की आमच्या लातूरमधली एक गोष्ट आपल्याला सांगू इच्छितो की या ठिकाणी काही मातंग समाजातील संघटनाने विशेषतः आमचे बौद्ध धर्माचे जे प्रचारक आपल्याला म्हणता येऊ शकेल त्यांनी आणि लसकम नावाची संघटना जे आहेत या लोकांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्ताने आपापल्या घरावर निळा ध्वज लावला पाहिजे अशा प्रकारचं आव्हान केलेलं आहे. ते दरवर्षी गेल्या काही वर्षापासून नियमितपणे करत चाललेले आहेत. मला असं वाटतं की हा ध्वज जो आहे हा एक निमित्त आहे. प्रत्येकाच्या घरावर जो आहे हा समतेचा विचार या निमित्ताने रुजवण्याचं काम ही मंडळी आम्हाला करते. आमचे DS नरसिंगे सर असतील, दसकमचे जे आमचे घोडके गुरुजी असतील, अशी काही मंडळी हे काम करत आहेत. मला असं वाटतं की हा विचार जो आहे घेऊन जाणं गरजेचं आहे. आणि आजच्या काळामध्ये हा विचार घेऊन जाणारी माणसं अतिशय कमी आहेत. आणि अण्णाभाऊंना समजून घेणारी माणसं जी आहेत ही कमी आहेत असं मला म्हणायचं. म्हणून अण्णाभाऊने एका बाजूला मार्क्सवादाचा किनारा सोडला आणि दुसऱ्या तीरावर ते आंबेडकर विचाराशी. या निमित्ताने मी आपणाला एवढीच विनंती करू इच्छितो किंवा माझ्यासह आपण सर्वांनीच या संदर्भामध्ये विचार करण्याची गरज आहे की ज्यावेळेला अण्णाभाऊंनी मार्क्सचा एक काठ सोडला आणि दुसरा बाबासाहेबांच्या विचाराचा दुसरा काठ पकडला, परंतु त्यावेळेला त्यांना हात कुणी दिला नाही.